परळी वैजनाथ नगर परिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर वाढत्या तणावाच्या परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख व त्यांचे पती दीपक रंगनाथ देशमुख यांनी आज बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलीस संरक्षण देण्याची औपचारिक मागणी केली आहे। या संदर्भात 29 नोव्हेंबर 2025 रोजीच संरक्षणाची मागणी करण्यात आली होती। तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे संरक्षण देण्याची विनंतीही केली होती। याची प्रत माहितीस्तव बीड पोलीस अधीक्षकांकडेही पाठवण्यात आली आहे। मात्र अद्याप प्रत्यक्ष संरक्षण उपलब्ध झाले नसल्याने आज पुन्हा मागणी करण्यात आली। दरम्यान परळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या हेतूने संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। परळी शहरासह 5 ठिकाणी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होत असल्याने प्रशासनाला सजग राहण्याचे आवाहनही करण्यात आले। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार बाजीराव धर्माधिकारी यांच्या कथित मोबाईल रेकॉर्डिंगच्या व्हायरल प्रकरणानंतर दीपक देशमुख यांना संभाव्य धोका असल्याच्या चर्चांना उधाण आले, ज्यामुळे संरक्षणाची मागणी अधिक गंभीर झाली आहे। दीपक देशमुख यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून तणाव निर्माण होऊ नये यासाठी तातडीने संरक्षण मिळावे अत्यावश्यक आहे। या निवेदनाच्या प्रत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पालकमंत्री यांनाही पाठवण्यात आले आहेत। सांगाल तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे, काय कारण आहे? हे पहा, आम्ही परळीमध्ये मतदार जिथं ठेवले आहे मतदान पेट्या तिथं स्ट्रॉंग रूमची आम्ही पाहणी करायला जात असताना आम्हाला परळीतील पोलिसांनी आमच्या नगर चौकावर लाठीचार्ज केला। त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो असतो, त्यावेळेस आम्हाला काही तक्रार त्यांनी घेतली नाही व परळीमध्ये अजितदादा पवार साहेबांच्या गटाचा शहराध्यक्ष त्यांनी त्याची एक क्लिप व्हायरल झाली, ती आमच्या हाती लागली आणि आम्ही ती काल व्हायरल केली। तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की दीपक देशमुखच्या तुम्ही सोबत राहू नका, ते धनंजय मुंडेच्या आहेत आणि वाल्मिकांना आता आल्या की सगळ्याला बरोबर करतात। याचा अर्थ काय होतोय आणि हे म्हणण्याचा उद्देश काय, रडारवर म्हणजे काय हे आम्हाला त्याची भाषा माहिती आहे। म्हणून आम्ही तिथं पोलीस स्टेशनला गेलो होतो, त्यांनी तक्रार घेतली नाही म्हणून आम्ही आता SP साहेबांकडे आम्ही आलोत आणि इथं निवेदन देऊन एक तक्रार आम्ही दाखल केली, त्यांना समक्ष बोलणं सुद्धा झालं। निवेदनातून काय मागणी केली आहे आपण? हो का, आम्ही बजरंग बाप्पांना सुद्धा आम्हाला ह्या सेन्सिटिव्ह भाग आहे म्हणून आम्हाला संरक्षण द्यावं म्हणून मागणी केली होती आणि कालच्या त्यांच्या व्हिडिओ क्लिपमुळं अतिशय भीतीदायक वातावरण झालेलं आहे की रडारवर म्हणजे धनंजय मुंडेच्या रडारवर वाल्मिक अण्णाचं नाव घेतल्यामुळं आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आमच्या कुटुंबाला आम्हाला संरक्षण मागण्यासाठी आम्ही इथं पत्र दिलंय आणि आमच्या कुठल्याही केसेस दाखल होत नाहीत, आमच्या नगरसेवकाला मारहाण होती, हे शासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करते, ही आम्ही तक्रार घेऊन इथे SP साहेबांवर चर्चा केली आणि निवेदन सुद्धा दिलं। आता काय मागणी असेल? आमचे काहीच नाही, संरक्षणाची मागणी आहे आणि जिथं आता स्ट्रॉंग रूम आहे तिथं व्यवस्था व्यवस्थित असावी।